मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांकडे. कारण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीचं होत्याचं नव्हतं झालंय. ती शेती शिल्लक राहिली नाहीये. ज्या शेतीमध्ये मोठ्या अपेक्षेनं आशेनं खरीपाची लागवड केली होती, पिकं सुद्धा चांगली बहरली होती, पण अचानकपणे जाता जाता मान्सून असा काही बरसला की ती अख्खी शेतं होत्याची नव्हती झाली. पीक तर हातचं गेलंच, खरीपाचा हंगामही गेलाय, पण रब्बीच्या हंगामात तरी काही करता येईल का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. कारण जो मराठवाडा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो, त्या मराठवाड्यामध्ये पाऊस 3 दिवस इतका धोधो बरसला की फक्त नदी नाले तुडुंब झाले नाहीत, तर शेतं अक्षरशः खरडून गेली. शेतामधली माती फूट 1.5 फुटानं खरडून गेली. ज्या कसदार मातीतना पीक यायची वाट बघायची ती मातीच राहिली नसेल तर बियाणं पेरायचं कशात? खरीप गेल्याचं दुःख करायचं की रब्बी सुद्धा मिळणार नाही याची खंत करायची असा प्रश्न मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसमोर आहे. प्रश्न इतक्यावर भागत नाहीये. ज्या रब्बीची पिकं विहिरीच्या पाण्याच्या आधारावर घ्यायची त्या विहिरी गाळानं भरल्यात. त्यामुळे आभाळ फाटल्यानंतर जो पूर आला होता तो पूर तर आता निस्तरलाय, पण हा पूर गेल्यानंतर मागे जो विध्वंस उभा राहिलाय त्या विध्वंसातनं आता उभं कसं राहायचं, कुटुंब कसं सावरायचं हा प्रश्न मराठवाड्यातल्या लाखो शेतकऱ्यांसमोर आहे. सरकारकडून हे आश्वासन देण्यात आलंय की पंचनामे झाले की आम्ही तुम्हाला मदत करू. त्यासाठी किती रकमेची तरतूद करण्यात आली याचीही माहिती सरकारने दिलेली आहे. पण या सगळ्यातना जे नुकसान झालंय ते खरंच भरून निघेल का? आणि शेतीवरचा जो विश्वास दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा उडत चाललाय त्या आदबट्ट्याच्या व्यवहारामध्ये पुन्हा उतरण्याचं धैर्य शेतकरी दाखवेल का हा प्रश्न आहे. मराठवाड्यामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये झालेलं नुकसान हे ना शब्दात मांडता येण्यासारखं आहे ना कॅमेऱ्यात टिपता येण्यासारखं आहे. कारण हे नुकसान प्रचंड आहे. पण या नुकसानीमुळे आज मराठवाड्यातला शेतकरी काय भोगतोय, काय यातना सहन करतोय याचा आढावा घेण्याचा आजच्या कार्यक्रमामध्ये प्रयत्न करूयात. मराठवाड्यामध्ये गेल्या 3 दिवसात झालेल्या पावसानं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांना मोठा फटका बसलाय. तसंच उत्तर महाराष्ट्रामधल्या जळगाव आणि अहिल्यानगर या भागामधल्या सुद्धा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. या सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेऊयात. सुरुवात करूयात संभाजीनगर पासून. संभाजीनगरमधले माझे सहकारी विजय चिडे तिथल्या आजूबाजूच्या परिस्थितीची काय नेमकी आत्ताची परिस्थिती आहे याची माहिती आपल्याला देत आहेत. नक्कीच सध्या जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये मोठा पाऊस जो आहे तो झाल्याचा पाहायला मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली या भागांमध्ये देखील जो आहे तो जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे मराठवाड्यातील खरीपाचे पिके जे आहेत ते देखील आता जमीनदोस्त झाले होते आणि अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे आहेत पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. सध्या मी जे आहे ते जालना जिल्ह्यातील आहेत. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झाल्याचं पाहायला मिळत आहे. ही संपूर्ण शेती जी आहे ती सोयाबीनची आहे. दूरपर्यंत जर बघितलं तर सोयाबीनच्या शेतामध्ये जे आहे ते पाणी साचल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं काढणीला आलं सोयाबीन जे आहे ते आता खराब होऊ लागलेलं आहे आणि अक्षरशः सोयाबीनला जे आहे त्या जागेवरतीच कोंब जे आहे ते फुटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं सोयाबीनच्या शेतामध्ये गुडघ्या एवढं पाणी जे आहे ते साचलेलं आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. धाराशिव असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल या भागांमध्ये देखील आता मोठा पाऊस जो आहे तो झाला होता आणि त्यामुळे संपूर्ण नदी नाल्यांना जे आहे ते दुधडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र यामध्ये जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तब्बल लाखो हेक्टरवरील शेतपिके जे आहे ते यामध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं. सोयाबीन, बाजरी, तूर, मूग त्याचबरोबर कपाशी या पिकांचं देखील मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी देखील आहेत. काय सांगाल, किती नुकसान यामध्ये झालं होतं? माझं हे पुरं 5 एकरचा प्लॉट आहे हे सोयाबीनचा. याला खूप जीव लावला पाहिलं सकाळ म्हणजे पेरला तेव्हापासून याला कमीत कमी एकरी 15,000 ते 20,000 रुपये खर्च आला त्याला पेराला. 28,000 बी विकत आणलं मी 5 एकरला. हे पुरं पाण्यात गेलेलं आहे सगळं. काय आता दसरा तोंडावरती आला, पीक काढण्यासाठी आलो होतं, संपूर्ण पीक पाण्यामध्ये गेले. काय यांनी सरकारने जे सरकार माय बाबा आहे आमचे हे जे पंचनामे करून घ्यावं सरकारने आमच्याकडे कोणतेही प्रतिनिधी आला नाही आणखीन सरकारचा. आमच्याकडे बघितलं सुद्धा नाही आणखीन इकडे. अजून देखील शेतकरी जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. बाबा काय सांगाल, किती नुकसान झालंय आणि काय मागणी आहे तुमची सरकार? आता सरकारनं येऊन आमचे ताबडतोब पंचनामे करावेत. तसा आमचा खर्च तर सरकार देऊ शकत नाही, पण आम्ही अंदाजे 20,000 रुपये एकरी खर्च आलेला आहे मला या पिकाचा. ते आता पूर्ण पाण्यात हे ते रात्री ढगफुटी झाल्यामुळे पूर्ण पाण्यात हे ते पीक. नक्की जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहे ते मोठं नुकसान आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिके जे आहेत ते देखील आता यामध्ये खराब झाल्याचे पाहायला मिळतात. त्यामुळे आता मायबाप सरकारने आता शेतकऱ्यांचा दसरा दिवाळी जी आहे ती गोड करावी अशी मागणी जी आहे ती शेतकरी करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
ही परिस्थिती होती जालना जिल्ह्यामधली, पण मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज हीच परिस्थिती पाहायला मिळते. बीडला या सगळ्याचा मोठा फटका बसलाय. शेकडो गावं बीडमधली पावसानं जो पूर केलाय त्याच्या वेढ्यामध्ये अडकलेत. त्यामुळे घरांचं नुकसान झालंय, शेतांचं नुकसान झालेलं आहे आणि याशिवाय जनावरांचं, वाहनांचं मोठं नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागतंय. बीडमधली आत्ताची परिस्थिती काय आहे, पाऊस थांबलाय का, पूर ओसरतोय का, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेण्यासाठी जाऊयात. माझे सहकारी आमिर हुसेन आपल्यासोबत आहेत. आमिरकडे जाऊया. अक्षरशः बीडला पावसाने झोडपून काढलेले आहे. 3 ते 4 दिवस झाले. रात्र झाली की 1:30 ते 2 वाजल्याच्या नंतर मुसळधार पाऊस कोसळतो. बीडच्या आष्टी तालुका असो, शिरोळ, पाटोदा, गेवराई, माजलगाव या तालुक्यात मुसळधार पाऊस होती. आणि आपण जर बघितलं तर बीडच्या अनेक नद्या भरलेल्या आहेत. सिंदपणा, गोदावरी या बिंदुसरा या नदीला पूर आलेला आहे. अक्षरशः बीडच्या पाटोदा तालुक्यात पूर आल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. शिरूर तालुक्यातील जे पूर आला होता तिथं बाजारपेठ वाहून गेलेला आहे. आणि विशेष म्हणजे बीडला जे पूर आला होता त्या पुरात आता शेतकरीचं नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी शेतकरीची जमीन सुद्धा वाहून गेलेली आहे शेतीची, आणि काही ठिकाणी पीक अक्षरशः झोपलेला आहे. म्हणजे आता शेतकरी हवालदिल झालेला आहे. विशेष म्हणजे हे जे पाऊस झाला आता शेतकरी आहे तर सरकारकडे मागणी करतील की आम्हाला या पीक विमा लवकर द्यावा, ह्याची भरपाई लवकर द्यावा. कारण की पुढच्या काही महिन्यात सुद्धा आम्ही या शेतात जाऊन काही पेरणी करू शकत नाही. आमच्या जनावरांना सुद्धा खायला आता चारा राहिला नाही, अशी विनंती शेतकरी करत आहेत. जी परिस्थिती बीडची आहे तीच परिस्थिती बुलढाण्यामधली आहे. बुलढाण्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालंय, घरांचं नुकसान झालंय. बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये जे पीक आलेलं होतं ते सगळं पीक कुजलंय. त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आव असून उभा आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय. कालपर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2,58,000 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसानीची नोंद झाली होती. मात्र काल आलेल्या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या या नुकसानीमध्ये भर घातली आहे. तब्बल 6,000 हेक्टरवरील पिके पुन्हा एकदा नासवली गेली आहे. त्यामुळे हा आकडा तब्बल 2,64,000 हेक्टरवर गेलाय. आणि हा आकडा प्राथमिक अंदाज म्हणून कृषी विभागाने नोंदवलाय. खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरीपाची लागवड सर्वसाधारणपणे 7 लाख हेक्टर इथपर्यंत झाली आहे. मात्र या 7 लाखापैकी 2,64,000 हेक्टरवरील पिके ढगफुटी आणि अतिवृष्टी सदृश्य पावसाने नासवली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती प्रमाणामध्ये नुकसान होत आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. सिंदखेड राजा तालुक्यामध्ये झालेल्या पावसानं नदी नाले एक झाले, शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं जलमय झाली. एवढंच काय तर शेतकऱ्यांच्या शेतातील जमीन देखील पूर्णतः खरडून गेली आहे. या संपूर्ण अतिवृष्टीचा फटका जो आहे सर्वाधिक पेरणी झालेल्या सोयाबीनला बसला खरा, पण त्या पाठोपाठ तो कपाशीलाही बसलाय, तुरीलाही बसलाय आणि फळबागांना देखील बसलाय. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला नुकसान आता शेतकऱ्यांनी सहन कसं करायचं हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलाय. खऱ्या अर्थानं सातत्याने शेतकरी या अतिवृष्टीला सामोरं जातोय. अस्मानी संकटाला सामोरं जात असताना सुलतानी संकटांना देखील या शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतंय. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर अनेक ठिकाणी पंचनामे करणारे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी या संपूर्ण संकटांच्या सापडल्याचं चित्र जे आहे ते बुलढाण्यामध्ये पाहायला मिळतंय. झालेल्या नुकसानीचे तातडीने जर का पंचनामे केले नाहीत तर मोठं आर्थिक संकट बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे उभं ठाकल्याशिवाय राहणार नाहीत. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक तालुक्यांना पावसानं प्रचंड मोठा फटका दिला. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, घरांमध्ये पाणी शिरलंय. सोलापूरची परिस्थिती काय आहे, रवी ढोबळे आपल्याला आढावा देत आहेत. रवी, सोलापुरात गेल्या महिन्याभरापासून ढगफुटी सदृश पाऊस जो आहे तो होत आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे, घरांना पाण्याचा वेढा आहे, शेतामध्ये पाणी शिरलं आहे, शेती पिकं जे आहे ते वाहून गेलेले आहेत. पण पाहू शकता आपण, मी आज सध्या उभा आहे मोहोळ तालुक्यातील साबळेवाडी या गावामध्ये आहे. येथील जे सोयाबीन आहे ते अक्षरशः जळून गेलेले आहेत, पाने सगळे निघून गेलेले आहेत. या शेतामध्ये पूर्णपणे जे आहे ते पाणी साचलेलं आहे. त्यामुळं कुठेतरी शेतकरी हवालदिल झालाय.
मेटाकुटीला आलेला आहे, कारण आभाळातून कोसळणारं पाणी आणि त्यातच सीना कोळेगाव धरण क्षेत्रामध्ये मोठा मुसळधार पाऊस झाल्यामुळे आहे सीनाकाठीचे जे नदीकाठचे जे गाव आहेत संपूर्णपणे पाण्यात गेलेले आहे. त्या गावचा जो आहे तो संपर्क तुटलेला आहे. नागरिक जे आहेत ते या जीवितहानीपासून वाचण्यासाठी शासनाकडून मदतीची अपेक्षा करत आहेत, परंतु अद्यापही शासनाकडून कोणतीही मदत जाहीर झाली नाही किंवा प्रशासन इथे बांधावर यायला तयार नाहीत. संपूर्ण गावाच्या गाव पुराच्या पाण्यामध्ये जे आहेत पाण्याने वेढले गेलेले आहे. कुठंतरी सोलापूर जिल्ह्यावर हे आलेलं आसमानी संकटच म्हणावं लागेल. आणि मराठवाड्यात ज्या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसलेला या अतिवृष्टीचा त्यातला एक महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव. धाराशिवमध्ये अनेक लोक अडकले सुद्धा होते पुराच्या पाण्यात. त्यांना बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत जवळपास 27 लोकांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलेलं आहे. मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये सध्या लष्कराची मदत घेतली जाते बचाव कार्यासाठी. धाराशिवमधून उदय सामंत आपल्याला सांगतायत सगळ्यात मोठा फटका बसलेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या जिल्ह्याची आत्ताची काय परिस्थिती आहे. उदयकडे जाऊया. नक्कीच कविता, जर आपण बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. ढगफुटीच म्हणावी लागेल, कारण खरं तर धाराशिव जिल्ह्यातल्या भूम आणि परंडा तालुक्यामध्ये प्रचंड नद्यांना जे आहे ते महापूर आलेला आहे. काही लोक देखील या महापुरामध्ये अडकलेले आपल्याला बघायला मिळते. आपण पाहू शकतो की ही मी जिथं उभा आहे हे देवगाव वडनेरचा हा परिसर आहे आणि येथील चांदी उल्का जी नदी आहे तिला अक्षरशः त्या नदीनं जे आहे ते रौद्र रूप धारण केलेलं कविता आपल्याला बघायला मिळते. अक्षरशः इथून आपण 300-400 मीटर पर्यंत जरी पाहिलं तरी दिसतंय तिथपर्यंत पाणी दिसतंय. म्हणजे अक्षरशः मोठ्या प्रमाणात नदीला प्रवाह नदीचा महापूर आलेला आहे. इतकंच नाही तर या प्रवाहामध्ये 30 लोक अडकले होते. त्यातील 24 लोकांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे. एनडीआरएफची आणि मिलिटरीची टीम त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून 24 लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेलं आहे. खरं तर कविता, अजूनही काही लोक अडकलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी बोटीच्या सहाय्याने जे आहे ते मिलिटरीची टीम देखील गेलेली आहे आणि त्यांना लवकरच बाहेर देखील काढण्यात येणार आहे. खरं तर आपण बघितलं तर अतिशय शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर जनावरं वाहून गेलेली आहेत. इतकंच नाही तर भूम तालुक्यातील चिंचोली येथील एका वयोवृद्ध महिलेचा पत्र्याच्या शेडमध्ये राहत्या घरातच जागीच मृत्यू झालाय. खरं तर भूम तालुक्यातील काही पाझर तलाव देखील फुटलेले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीत जर आपण एकंदरीत बघितलं तर पावसाने हाहाकार माजवलाय आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या शेती पिकाचं तर नुकसानच झालंय. त्याबरोबर काही लोक देखील अडकले होते. नद्यांना महापूर आलाय. त्यामुळे दुभती जनावरं शेतकऱ्यांची वाहून गेलेली आपल्याला बघायला मिळतात. दगावलेली देखील बघायला मिळतात. खरं तर या पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय. अजूनही पाऊस पडतोय. खरं तर काल रात्री 8-9 वाजता सुरू झालेला पाऊस आहे. पहाटे या नद्यांना पूर आलेला आहे. अजूनही आता या परिसरामध्ये पाऊस पडतोय. त्यामुळे नदी क्षेत्रातील लोकांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात येत आहे. तर अजूनही जे काही लोक अडकले त्यांना बाहेर काढण्यात येणार आहे. कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल. धाराशिव मधली ही अपडेट होती. तर जालना जिल्ह्यामध्ये जाऊयात. जालन्यामध्ये सुद्धा गणेश जाधव आपल्याला सांगतायत की जालन्याची परिस्थिती काय आहे. अनेक फळबागांचं नुकसान झालंय जालन्यामध्ये आणि शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. जालन्याची परिस्थिती जाणून घेऊयात. जालना जिल्ह्याला पावसानं झोडपलेलं आहे. गेल्या 20 ते 22 दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय. आपण बघितलं तर घनसावंगी असू, अंबड तालुका असू किंवा मंठा असू किंवा परतूर असू, या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणात जे आहे पावसाचं आगमन झालेलं आहे आणि मोठे पूर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे जे आहे मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी जमा झाल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावं लागते. दुसरीकडे एकीकडे पाहिलं तर या ठिकाणी विरेगाव परिसरामध्ये असलेल्या कल्याण नदीला जे आहे पूर आल्यामुळे त्या ठिकाणी त्या पूर परिस्थितीमध्ये शेतामध्ये अनेक 3 ते 4 कुटुंब असलेले लोक, जवळपास 14 लोक ज्या ठिकाणी पूर परिस्थितीमध्ये अडकलेले होते. मात्र प्रशासनाच्या वतीने, जिल्हा प्रशासन वतीने जे आहे त्या ठिकाणी मदत पोहोचण्यास थोडासा उशीर झाला. मात्र जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे आहेत आशिमा मित्तल आणि जालन्याचे आमदार जे आहेत अर्जुन खोतकर या ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी मदतीला जे आहेत रेस्क्यू टीम कशा पद्धतीने काम करते आणि त्यांच्याकडून जे आहेत त्या रेस्क्यू टीमद्वारे जे आहे त्या शेतकऱ्यांना जे आहेत या ठिकाणी बाहेर काढण्याचा त्यांनी त्या प्रयत्न केलेला आहे आणि ते आता सुखरूप जे आहे त्या रेस्क्यू टीमने बाहेर काढल्यामुळे आता नागरिक त्या ठिकाणी सुखरूप आहे. तसं पाहिलं तर जालना शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे जे आहेत या ठिकाणी अनेक जे घरं जे आहेत ती पाण्यामध्ये बुडालेली आहेत. त्यामुळे नागरिकांचे संसार जे आहेत ते उघड्यावर पडलेले आहेत. त्यामुळे
त्यांचं संसार जे आहे, सर्व सामान जे आहे, संसार उपयुक्त सामान असणारे जे आहे त्या ठिकाणी पूर्णपणे पाण्यात गेलेले आहे. तर अनेक टपरी जे आहेत, पान टपरी, काही दुकानं जी आहेत ती पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत. या ठिकाणी जालना शहरामध्ये जे आहेत अनेक नेत्यांनी जे आहे, या जालन्याचे आमदार अर्जुन खोतकरनी जे आहे बसस्थानक परिसरामध्ये जाऊन त्या ठिकाणी लोकांची पाहणी करून त्यांना जे आहे पाण्यातून बाहेर काढून त्यांना मदत कशी देता येईल, प्रशासनाशी कसं बोलता येईल, या ठिकाणी त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. जालना जिल्ह्याला जे आहे अतिवृष्टी पावसानं जे आहे झोडपलेलं आहे, त्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. जिल्हाभरात जर पाहिलं तर या ठिकाणी प्रचंड असा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. जिल्ह्याची आकडेवारी पाहता जी आहे आजपर्यंत जे आहे 760 मिलीमीटर पाऊस जे आहे जालना जिल्हाभरात झालेला आहे. त्यामुळं या ठिकाणी जे अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांना मोठं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळते आहे. शेतकऱ्यांच्या पिकाविषयी जर सांगायचं झाल्यास या ठिकाणी सोयाबीन असो किंवा कपाशी असो, अक्षरशः शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पूर्णपणे या ठिकाणी पाणी जमा झालेले आहे आणि शेतकऱ्यांची जमीन जी आहे ती पूर्णपणे खरडून गेलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना जे आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असल्यामुळे आता हे नुकसान भरपाई कशी करावी असा यक्ष प्रश्न जे आहे तो शेतकऱ्यामुळे पडलेला आहे. आपण पाहिले तर मध्यरात्रीच्या सुमारास जे काल परत जालना जिल्ह्यामध्ये पाऊस बरसलेला आहे. एकूण कालचा जर पाऊस सांगायचं झालं तर 26 मिलीमीटर या ठिकाणी पाऊस बरसलेला आहे आणि जालना शहराची स्थिती अगदी तशीच झालेली की जालना शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पाहायला मिळालेला आहे आणि 60 मिलीमीटर पाऊस जे आहे ते जालना शहरात पडलेला आहे. त्यामुळे या पावसामुळे जे आहे पाहिलं तर जालना शहराची स्थिती सुद्धा जी आहे अतिशय बिकट झालेली. या ठिकाणी अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक व्यावसायिकांना आता उपासमारीची वेळ आलेली आहे. अक्षरशः ते पाणी कॉम्प्लेक्समध्ये शिरल्यामुळे त्या लोकांना आपली दुकानं सुद्धा उघडता येत नाहीये. काही ठिकाणी जर गायत्री नगर सारखं जर पाहिलं शहरामध्ये तर गायत्री नगर मध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी पाऊस जे आहे पाणी जे आहे ते शिरल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना मोठा त्रासाला सामोरं जावं लागते. दुसरीकडे पाहिलं तर जालना शहरामध्ये असलेली सीना नदी जी आहे त्या नदीला आतापर्यंत या गेल्या 15 सप्टेंबर पासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे आतापर्यंत या ठिकाणी 3दा पूर स्थिती निर्माण झालेली आहे. तर जालना शहरातील कुंडलिका नदी आहे, या कुंडलिका नदीला देखील या ठिकाणी 3दा पूर स्थिती जी आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या काठावर असलेल्या लोकांना जे आहे त्यांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकाचे संसार जे आहेत ते आता उघड्यावरती पडलेले या ठिकाणी पाहायला दिसत आहेत. आभाळ फाटल्यामुळं मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या ही परिस्थिती आहे. पण चिंतेची बाब ही आहे की कदाचित शुक्रवार शनिवारकडे पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि तसं झालं तर शेतकऱ्यांवर हे दुहेरी संकट असेल. सध्या राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय. 2215 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत ही रक्कम लवकरात लवकर पोहोचावी यासाठी सगळ्यांचे पंचनामे होतील, मग रक्कम देऊ हा नेहमीचा मार्ग न अवलंबता जसे जसे पंचनामे होतील तसतशी मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकर दिलासा मिळेल असा निर्णय घेतलाय असं मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलंय. अपेक्षा शेतकऱ्यांना हीच आहे की पंचनामे लवकर व्हावेत आणि मदत आम्हाला लवकर मिळावी. या मदतीनं सगळं नुकसान भरून येणार नाही, पण शेतकऱ्यांना किमान दिलासा मिळेल अशी अपेक्षा मराठवाड्यातला शेतकरी व्यक्त करतोय आणि म्हणूनच सगळेच जण सध्या शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसलेले आहेत. मराठवाड्यातल्या या प्रत्येक परिस्थितीची अपडेट घेत राहू. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा जय महाराष्ट्र.